चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध नगदी पीक लाल कांदा लागवड चालू आहे। परंतु वीज वितरण यांच्या इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली शेतकरी वर्ग प्रचंड मनस्ताप त्रास सहन करत आहे। एका बाजूला मजुरांची आणि कांदा बीच्या दरात वाढ या समस्येने शेतकरी ग्रस्त आहे। यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कांदा लागवडची धावपळ असताना विद्युत वितरण वीज वितरण कडून सततच्या इमर्जन्सी लोड शेडिंग आणि भार नियमन करणे या समस्येला सामोरे जावे लागत आहे। तसेच वीज वितरण कंपनीने जारी केलेले वेळापत्रक अजिबात ते पाळले नाही। आधीच हप्त्यामध्ये 12 तास लाईट देतात, 3 दिवसांची 3 दिवस रात्रीची लाईट देतात, त्यात पण इमर्जन्सी लोड शेडिंगच्या नावाखाली 2 ते 3 तास लाईट बंद करतात। शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना त्यांना काही पूर्वकल्पना न देता वीज कट करून पाहिले आणि मागचे बिल भरा सांगतात। हल्ली बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी मृत्युमुखी जखमी पडण्याचे प्रमाण वाढत आहे। शेतकरी सतत मागणी करत आहे की आम्हाला रात्री लाईट न देता 7ही दिवसाची लाईट द्या, जेणेकरून शेतीमध्ये पाणी भरण्याचे नियोजन करता येईल। त्याकडेही वीज वितरण दुर्लक्ष करत आहेत। सरकारने जाहीर केले कुसुम सोलर योजना ज्यांना मंजूर झाली आहे, त्यात पण वीज वितरक जाचक अटी टाकून शेतकरी यांचे एक प्रकारे पिळवणूक करत आहे। शहरी भागाला वेगळा न्याय व ग्रामीण भागाला वेगळा न्याय का, अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती करून चांदवड तालुक्यातील वीज वितरण वरिष्ठ अभियंता यांना शिवसेना उभाटा गटाकडून नितीन आहेर, विलास भवर व चांदवड तालुक्यातील शेतकरी यांनी निवेदन दिले आहे। लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवा, नाहीतर वीज वितरण ऑफिसला टाळे लावण्यात येईल असे सांगण्यात आले। तुमच्याकडे तिथे लाईट पोल मग एका बाजूला तुम्ही म्हणायचं का तुमचा जलस्रोत तिथे अवेलेबल पाहिजे, म्हणजे तुमचा बोर पाहिजे किंवा विहीर पाहिजे, बरोबर आहे ना। मग जर सौर पंप तिथे घ्यायचा, तुम्ही विहीर जरी खणली असेल तर ती लाईट असल्याशिवाय ते पाणी तुम्ही उचलणार कसे? तुम्ही या विषयावर चर्चा करा आम्हाला। बऱ्याच लोकांचे सौर पंप मंजूर होऊन आले, पण त्या लोकांना तो सौर पंप पैसे लोकांनी लोकांना सौर पंप घ्यायचे, पण तुमच्या सौर पंप तुम्हाला त्या लोकांच्या जाचक अटी एवढे आहे का तुम्ही सौर पंप तो माणूस घेऊ शकत नाही, म्हणजे पैसे भरून असेल सुद्धा त्या लोकांना फायदा नाही। आपल्याकडे जेवढे अर्ज झाले त्याच्यातले थोड्याफार प्रमाणामध्येच फक्त अडचणी, बाकी सगळ्यांचे पंप मंजूर नाही तुम्ही सरळ सांगा, ज्याचा सौर पंप मंजूर होऊन आला त्यांना जाचा काठी लावू नका, त्याची तुम्ही आम्हाला हमी द्या। सर, आम्ही तुमच्या पुढे जो मुद्दा मांडतोय तो घडलेल्या वस्तू तिथे मांडतोय। कदाचित तुम्ही शेतकरी असाल, तुम्हाला सौर पंप मंजूर झाला, मला एक सांगा, सौर पंप तुम्ही काय खडकाव बसवणार आहे का? जिथं पाणीच नाही, जलस्रोतच नाहीये तुमचा, तू कुठं बसवणार आहे तुम्ही? तिथं कुठं तरी तुम्हाला लाईट घ्यावंच लागणार आहे ना। लाईटच जर घेतली नसेल तुम्ही पाणी उचलणार का तिथून? असणार नाही ना। बोलला पण तशी अट नाही, एवढीच आता एकच अट आहे की त्या नावाने कनेक्शन मुळात ज्याचं नाव 712 आहे साहेब, साहेब ऐका, मागणीमध्ये हे करा तुम्ही, मागणी त्याची वरिष्ठांपर्यंत आणि त्या मागणीवरती जो काही निर्णय वरिष्ठ ऑफिसवर साहेब हेच नाही पेट्या नाही। तुम्ही आता लोड शेडिंगचा मुद्दा घ्या, तुम्ही आता सगळं मागचं नका सांगत बस। ते बैल मेला आमच्याकडे कारभार सगळं वीज वितरणच्या संबंधाने पूर्ण म्हणजे सगळ्या आणि वारंवार तक्रारी केल्या साहेब आम्ही। आता लोकांचा संयम सुरू झालाय, त्या संयमाच्या रोषावर तुम्ही सामोरे जा। स्टार न्यूज साठी मिलिंद परदेशी, नाशिक।